लोकसभेमध्ये गोंधळ, खासदारांचं निलंबन. लोकसभेतील 8 खासदारांचं निलंबन. पीठासीन अधिकाऱ्यावर कागद भिरकावले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारच पुणे आणि बीडच्या पालकमंत्री. शासन आदेशातून करण्यात आली घोषणा. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारच बीड आणि पुण्याच्या पालकमंत्री असणार आहेत. आम्हाला माहिती नाही असं होणारच नाही. विलनीकरणाच्या मुद्द्यावरून प्रफुल्ल पटेल यांचं मोठं वक्तव्य. मी राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष होणार नाही. प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केली भूमिका. अजित पवार यांचा दशक्रिया विधी होणार नाही. अस्थि विसर्जनाच्या दिवशीच सर्व विधी संपन्न. अजित पवार यांचे छोटे बंधू श्रीनिवास पवार यांची माहिती. राष्ट्रवादीच्या विलनीकरणाला मोदी शहांनी दिला होता ग्रीन सिग्नल. शरद पवार गटाच्या मोठ्या नेत्याचा खळबळजनक दावा. अजित पवार यांनी बैठकीत माहिती दिल्याचं सुद्धा केलं स्पष्ट. डॅड, काश वेळ थांबली असती. तुम्हाला घट्ट मिठीत घेऊन आयुष्यभर तसाच राहिला असतो. अजित पवार यांच्यासाठी मुलगा जय पवार यांची भावनिक पोस्ट. पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये उड्डाणापूर्वी तांत्रिक बिघाड. हेलिकॉप्टरमध्ये बसण्याआधीच बिघाडाबाबत माहिती मिळाल्याची पंकजा मुंडे यांची माहिती. पुण्याच्या महापौरपदासाठी भाजपच्या मंजुषा नागपुरे, आरपीआयच्या परशुराम वाडेकरांची उपमहापौरपदी नियुक्ती. लाडकी बहीण योजनेला अजितदादांचं नाव द्या. आमदार अमोल मिटकरी यांची मागणी. मिटकरी मुख्यमंत्र्यांची सुद्धा भेट घेणार. भाजपच्या मुंबई महापौर निवडीच्या हालचाली सुरू. येत्या 48 तासात भाजप महापौर पदाचा चेहरा निश्चित करणार. रितू तावडे, राजश्री शिरवडकर, शीतल गंभीर यांची नावं आघाडीवर. सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला हजर राहणार. जेलमधून बाहेर जनरल बॉडी मीटिंगला राहणार हजर. महापौर निवडणुकीच्या दिवशी उपस्थित राहणं बंधनकारक. मीरा भाईंदरमध्ये मनसे मराठी एकीकरण समितीचं आंदोलन. मराठी महापौर करण्याची मागणी. मीरा भाईंदरमध्ये भाजपच्या डिंपल मेहता महापौरपदी. नाशिकमध्ये राष्ट्रवादीत गटनेतेपदावरून वाद. हेमलता पाटील यांच्या गैरहजेरीमध्ये गटनोंदणी. अजित पवार यांनी गटनेतेपदाचा शब्द दिला होता. हेमलता पाटील यांचा दावा. दिल्लीतील बैठकीकडे काँग्रेस कार्यकर्ते आणि चंद्रपूरकरांचं लक्ष. बैठकीत पक्षश्रेष्ठींचा तोडगा. दोन्ही गटांना मान्य होणार का? दिल्लीमध्ये केसी वेणुगोपाल यांच्या उपस्थितीत बैठक. मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड. संभाजीनगरहून उड्डाण घेण्यापूर्वी बिघाड झाल्याचं निष्पन्न. सभांच्या वेळा पुढे ढकलल्या. गणेश नाईक यांचा शंभूराज देसाईंवर हल्लाबोल. एकेरी उल्लेख करत मालकमंत्री म्हणत केली टीका. रायगडमध्ये शिवसेना राष्ट्रवादीचा संघर्ष पेटला. लोकसभेला राष्ट्रवादीला मतदान करून आम्ही पाप केलं. विकास गोगावले यांचं वक्तव्य. दक्षिण मुंबईमधील 12,000 इमारतींची होणार तपासणी. अतिधोकादायक इमारतींचा शोध घेण्याचा म्हाडाचा निर्णय. गेल्या वर्षी 95 इमारती आढळल्या होत्या अतिधोकादायक. अमेरिकेकडून भारतावरील आयात शुल्कात मोठी कपात. आयात शुल्क 25% आता 18%. भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नसल्याचा सुद्धा ट्रम्प यांचा दावा. टॅरिफ घटवल्यानंतर मोदींकडून ट्रम्प यांचं भरभरून कौतुक. एक्सपोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांचे मानले आभार. निवडणुकीसाठी तिसरं अपत्य अडसर ठरल्यानं 7 वर्षीय मुलीला बापानं संपवलं. नांदेडमधील धक्कादायक घटना आली समोर. देहरादूनमध्ये दरीत कोसळली बस. भीषण अपघातामध्ये 4 जणांचा मृत्यू. 5 जणांची प्रकृती गंभीर. 35 पेक्षा अधिक जण जखमी. जळगावमधील इराणी महिलेची हकालपट्टी. महिला बेकायदेशीररित्या वास्तव्य करत असल्याचं आलं समोर.
जम्मू काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी एनआयएचे छापे, दहशतवादाशी संबंधित प्रकरणामध्ये कारवाई, 2 जण ताब्यात. व्हॉट्सअॅप वापरण्यासाठी आता मोजावे लागणार पैसे. व्हॉट्सअॅप सशुल्क सदस्यता योजना सुरू करण्याच्या विचारात व्हॉट्सअॅप बीटा इन्फोचं वृत्त.